नमस्कार मंडळी, कोकणगीर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शुभ सकाळचे 7:30 झालेत मित्रांनो. आणि गावाकडची सकाळ मित्रांनो, पक्षांचा आवाज येतच असा तुमका. तर पाऊस पण ना आत्ताच लागून गेलो मित्रांनो मस्तपैकी. त्यांना पावसाचं वातावरण पण झालेलं आहे बघा. तर आत्ताचं पाऊस मस्तपैकी मजेत लागता. दिवसभर नसता आणि संध्याकाळचं रात्रीचं चांगलं मस्तपैकी पडत राहता. तर आपले ना भेंडे जे लावलेले होते ना, भेंडे मिरचे ते बघून येऊया. आणि नाचणं पण लावलेलो हा. तर विषय काय माहिती, पहिला आहे 2 भेंडे घेऊन येले होते. वरती वरंडो म्हणजे सड्यावरती वरंडो हा ना, म्हणजे मिरची आणि भेंडे पडतात ना, ते का वरंडो म्हणतात. तर वरती धरोक लागले 2 काहीतरी भेंडे भेटले. तर इकडे आपलं घराजवळच पेरलेलेत ना भेंडे मिरची आणि नाचणं लावलेलं होतं, बघून येऊया. तर भेंडे धरले ना नाहीशे वाटता, कारण असते धरलेलं तर आई घेऊन येली असती. तर मुळं होतं ना, तो काढून घेऊन येली होती. तर आता बघूया मुळ्याची पण भाजी हाकण्याची, लाल भाजी बिजी. तर गावाकडे ना मित्रांनो सकाळीच लवकर उठून ना थोडासा फेरफटका मारू ना, मस्तपैकी असं फेरफटका मारल्यावरती ना थोडासा फ्रेश वाटतं मस्तपैकी. तर भेंड मित्रांनो माझ्यापेक्षा उंच झालेलं आहेत, जाम उंच झालेत, पण अजून काय धरोक नाही लागलं. मिरच्या पण फुलले आहेत मित्रांनो. भेंड्याची तुमका साईज दाखवतो, उंची दाखवते केवढं झालं बघा. माझ्या एवढं झालं ते बघा, केवढंच बागा. तर लाल भाजी पण आहे बघा इकडे. लाल भाजीने मिरचे फुलोक लागले आहेत, एकच नंबर मस्तपैकी. चिक्कार मिरची आहे बघा, सगळे फुलोक लागले. तर दाखवते तुमका लाल भाजी बघा, की मध्ये एकच नंबर वाटता. आणि मोठे झाले आहेत. लाल भाजी बघा मित्रांनो, ते बघा सगळे मोठे मिरचीच्या वरती इले सगळे. भेंड्याची झाडं पण बघा केवढी झाली आहेत ती. तर गोंड्याची पण झाडं आहेत. भेंड्याच्या ना झाडा का लय उंच वाढला ना, त्याच्यामुळे असं सपोर्ट द्यायचं लागतं, नाहीतर वारो बिरो इलो ना मित्रांनो तर मोडून जातात. हो मित्रांनो, विषय काय होता बघा, भेंड्यांका आता फुला येऊक लागली आहेत, एकच नंबर. मस्तपैकी ना आता फुला येऊक लागले आहेत. ते मिरच्या पण ना आता मस्तपैकी फुलोक लागले आहेत. लय घन झाले मित्रांनो बघा, चिक्कार घन झाले चिक्कार. बघा इकडं पण भेंड्या का फुलीला म्हणजे धरते राहतं, धरोक सुरुवाती झालेली आहे. अरे वरच्या वरंड्यावर ना 2-3 काल आईन घेऊन येले भेंडे, तर धरोक लागले आहेत आताशे. इकडे अजून नाही. त्या बघा नाचणं. हो मित्रांनो, तुमका मी लावताना दाखवणार होते, पण विषय काय झाला होता, आईन लावून टाकला. आपल्या काय तुमका काय दाखवू भेटलोच नाही. तर बघू दाखवीन कधीतरी. तर नाचणं पण एकच नंबर झालेलं आहे बघा मित्रांनो. उभो पण झालं मस्तपैकी वाघाक. नाचणं बघा एकच नंबर झालं. लय बारकं होतं मित्रांनो, बारकी थोडी बारकी जी बारकी होती ना, त्याच्यात मोठी जी होती ना आवड, ती काढून लावलेली आहे. आपलं ह्यो ना दसरा मित्रांनो, दसऱ्यापर्यंत रेडी होता. कणास मस्तपैकी तयार होता दसऱ्यापर्यंत, म्हणजे जास्त वेळ घेत नाही, लवकरात लवकर होऊन जाता. ही आमचीच आवड होती थोडीशी इकडे पेरलेली, त्याच्यातली जी मोठी होती ना ती काढून लावलेली. तर आत्ता बघा कसा एकच नंबर झालेला. तर तिकडे आहे ना तो मित्रांनो कसा माहिती मोठं होतो ह्यो कैरो. गॅरेक थोडं टाईम लागता, लवकर होत नाही. भाता म्हणजे लय लेट होता. हो एकच नंबर उभं झालं, कसलं वाटतं बघा मित्रांनो मस्तपैकी. इकडे थोडीशी नावठी झालेली आहे, कारण विषय काय होता मित्रांनो, पाऊस लागलो ना की झाडांचे जे ठेमके पडतात ना, ते त्यांच्यावरती पडले ना की ते मग जास्त उजगारत नाही, म्हणजे पटापट त्यांना वाढवूक भेटत नाही. कारण ठेमके जोरात पडल्यामुळे ना जमनी का पण ते टेकतात ही रोपा. पटापट त्यांना ना जीव घेता नाही येत. ही कशी यांका काय वरती काय नाही, डायरेक्ट मस्त की पाणी पडतं तर त्यांना भेटता. तेव्हा भेंडे आपले फुलोक एकच नंबर लागले. तेव्हा इकडे मस्त की फुलोक लागले.
केवढे भेंड्याची झाडं झाली आहेत ती बघा. तर ना बहुतेक भेंड्यांक आहे बघा कळईलेलं. बहुतेक भेंड्यांक आहे बघा. आता ना एकदा धरोक लागले ना मित्रांनो की जाम भेटतात. टप टप पण भेटतात कारण भेंड्याची पण तेवढीच झाडं आहेत भरपूर. धरोक लागले की विषयच नाही मित्रांनो, दररोज भाजी भेंड्याची. तर मित्रांनो ती बघा तिकडे हळद हा, इकडे हळद लावलेली आहे. त्या हळदीचा पण ना पीक मस्त मित्रांनो. लावली की आपणच रुजवून पण येतं, टेन्शन नाही. आणि ती जर ह्या वर्षी नाही काढली ना तर पुढच्या वर्षी आपणच रुजवून येतात पावसात. गावाकडचं वातावरण बघा एकच नंबर वाटतं. आता सगळं मित्रांनो तुमका ना हिरवागार दिसत. मित्रांनो गावाकडे भेंड्याची भाजी म्हटल्यावर ना आता भेंडे जे भेंडे म्हणजे धरोक लागले ना की गावाकडे भेंड्याची भाजी संध्याकाळची असतात मित्रांनो. थोडी मस्त लागते भेंड्याची पण भाजी. आणि मिरच्या ना तळू बिळून मस्त लागतात. आणि लाल भाजीची जी पानं असतात ना ती पण एक नंबर लागतात तळून. तर माडबीड बघूया कधी घातला होता. तर चिकवीन मित्रांनो यावर्षी जाम धरली आहे. माड पण ना धरता आपलं चांगलं, पण तो थोडंसं बेनूक हवा दाखवते तुमका. धरलो बऱ्यापैकी. हो धरलो पण तो लय घाण आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ते का उजगारोग भेटत नाही. हो चिकवीन एक चिक्कू बघा किती दुनियाच धरलो आता. हो खालच्या फाट्या बिट्यांका पण जाम चिकू धरलो यावर्षी. दरवर्षी धरता पण गेल्या वर्षी एवढी नाही धरली होती, यावर्षी चिक्कार धरली. चला मंडळी आता घरी जाऊया कारण आपल्या कामावरती पण जाऊचा. तर तुमका संध्याकाळी भेटू मित्रांनो. तर चला आता पटापट ना घरी जाऊया. मित्रांनो संध्याकाळचे 6:45 झालेत मित्रांनो. आणि आपण सकाळी गेले ना भेंडे बघू गेलो होतो. तर भेंड्याची झाडं पण आता मस्त फुलोक लागले आहेत मित्रांनो. बाकी नाचणं बिचणं पण मस्त झालं. तर आता सड्यावरती येलं मित्रांनो. बघा सड्यावरचं वातावरण ना म्हणजे एकच नंबर मित्रांनो. मस्त फ्रेश होक होता. कामावरून इल्यावर ना घरी आंघोळी बिंगोळी केल्यावरती नंतर सड्यावरती येल्यावर ना खतरनाक असा फ्रेश असं वातावरण असतं मित्रांनो. शांत बिंत मस्त एकच नंबर वाटता. त्याच्यामुळे ना मुंबईकरांना काय भेटत नाही मित्रांनो अनुभव का आमका गावाकडे बरा. कारण कामाविमेचं टेन्शन नाही असलो प्रवासाचं कसलो ट्रेन बिनचं. गावाकडे एकच नंबर. मस्त कामावरनं घरी इल्यावरती इकडं बघा इकडे मस्तपैकी हिरवागार. आता आपला सडो झालेला मस्तपैकी वरती येऊन मस्तपैकी फ्रेश व्हायचा मित्रांनो. तर आता व्हिडिओचं एंड करून टाकूया मित्रांनो. व्हिडिओचं एंड करूचं बाकी होतं आपलं. तर शक्यतो ना जास्त कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ का कसं वाटलं का नक्की कळवा आपलं व्हिडिओ. प्रत्येक व्हिडिओ का कमेंट करा जेणेकरून मला समजत म्हणजे व्हिडिओ कसं झालं होतं. आणि जास्तीत जास्त शेअर करा आपला व्हिडिओ. आणि चॅनलवरती नवीन असेल ना तर प्लीज चॅनल का लगेच जाऊन सबस्क्राईब करा. आणि आपले बाकीचे पण व्हिडिओ बघा. तर आत्ता व्हिडिओचा एंड करून टाकूया. तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.